मुख्यमंत्री डोंबिवलीमध्ये ही दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे डोंबिवलीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण ही दृश्य बघतोय। आज डोंबिवलीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार दरेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे आता डोंबिवलीमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। उद्धव ठाकरे यांच्या आज सभेचं डोंबिवलीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। वैशाली दरेकर या महाविकास आघाडीच्या कल्याण डोंबिवलीच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आपण बघतोय उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर आता डोंबिवलीमध्ये दाखल झालेलं आहे। वैशाली दरेकरांच्या प्रचारासाठी ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आता डोंबिवलीमध्ये पोहोचलेले आहेत। हे थेट दृश्य आपण बघतोय। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत। उद्धव ठाकरे आता डोंबिवलीमध्ये पोहोचलेले आहेत। वैशाली दरेकर यांच्या विरोधात श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यामुळेच आज उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। यावेळेला आपण बघतोय संजय राऊत, मिलिंद नार्वेकर हे देखील उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले पाहायला मिळतात। कोणकोणत्या मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे आज हात घालणार, काय घणाघात करणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी आज डोंबिवलीमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळेच पदाधिकारी सध्या उपस्थित असलेले पाहायला मिळतात। तर सगळ्यांचे अभिवादन स्वीकारत उद्धव ठाकरे आता सभास्थळाकडे रवाना होत आहेत। आपण ही दृश्य बघतोय। ज्यावेळेला त्यांच्यासोबत संजय राऊत, मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठीच उद्धव ठाकरेंच्या या सभेचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। डोंबिवलीमध्ये थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे देखील सभास्थळाकडे निघालेले पाहायला मिळतात। यावेळेला त्यांच्यासोबत इतर नेते देखील उपस्थित असणार आहेत। स्वतः संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर हे हेलिकॉप्टरमधून उद्धव ठाकरे यांच्यासोबत डोंबिवलीमध्ये पोहोचलेले आहेत आणि इथून ते आता सभास्थळाकडे रवाना झालेले आहेत। वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आज डोंबिवलीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे।